हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याच्यातील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यातील पेज नंबर 88 इलस्ट्रेशन नंबर 10 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित कमेंट करा. पाहूया प्रॉब्लेम दिलेला आपल्याला. Saraswati High School Khed show the following position on 31st March 2018. आपल्याला 31 मार्च 2018चं पोझिशन दिलेली आहे, म्हणजे आपलं जे काही फायनान्शियल पोझिशन काय दिलेली आहे आपल्या सरस्वती हायस्कूलची आपल्याला दिलेली आहे. बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च म्हणजेच काय मागच्या वर्षाचं क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेलं आहे. मागच्या वर्षाचं क्लोजिंग या वर्षाचं काय असतं ओपनिंग असतं. लायबिलिटी साईडला दिलेलं आहे कॅपिटल फंड, इंटरेस्ट फी, त्याच्यानंतर ऍसेट मध्ये दिलेलं आपल्याला कॅश इन हँड, कॅश एट बँक, लॅबोरेटरीज, बिल्डिंग, फर्निचर, बुक्स दिलेले आहेत, ट्युशन फीज, रिसिवेबल आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे आपलं करंट इयर काय आहे 2018-19 हे काय आपलं करंट इयर आहे. रिसिप्ट साईडला दिलेलं आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहे. ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आपल्याला कॅशचे, जे मागच्या वर्षाचे बॅलन्सेस असतात. बघा मागच्या वर्षाचं आपलं जे काही बॅलन्स शीट दिलेलं आहे कॅश इन हँड 5,000 रुपये, कॅश एट बँक 8,000 रुपये, तीच अमाऊंट या ठिकाणी दिलेली. म्हणजे ही अमाऊंट कोणती असते मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटची, मागच्या वर्षाची क्लोजिंग कॅश किती आहे आणि बँक बॅलन्स किती आहे ते आपल्याला दर्शवलेले असते. पुढे ट्युशन फीज दिलेली आपल्याला 2017-18, 18-19 करंट इयर आहे आपलं 2018-19. म्हणजे हे काय आहे आपलं लास्ट इयर, यालाच प्रिव्हियस इयर असं म्हणतात. ट्युशन फी, ट्युशन म्हणजेच काय, ट्युशन फीज म्हणजेच काय तर शिक्षण शुल्क. प्रत्येक बघा तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जी काही चलन पावती मिळत असते त्या चलन पावतीवरती जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं ट्युशन फीज आणि काहीतरी अमाऊंट दिलेली असते. ही ट्युशन फीज काय असते, शासन तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण देत असतं आणि त्याचं एकदम कमी शुल्क आपल्याकडनं आकारत असतं. म्हणजे ते शुल्क म्हणजे एकदम नगण्य असतं. ते कमी शुल्क आपल्याकडनं आकारत असतं, त्यालाच म्हटलं जातं ट्युशन फी असं म्हटलं जात असतं. त्याच्यानंतर फाईन कलेक्टेड, जे काही आपल्याला काही दंड आकारले असतील त्याचं कलेक्शन झालेलं आहे. ऍडमिशन फीज आहेत. त्याच्यानंतर टर्म फीज दिलेली आहे, म्हणजे सत्र फीज, जे काही आपली सत्र परीक्षा होत असते त्याची सत्र फी दिलेली आहे. डोनेशन टू फॉर लायब्ररी, डोनेशन कोणतं आहे स्पेशल डोनेशन आहे. कोणतं डोनेशन आहे स्पेशल. स्पेशल डोनेशन म्हणजे काय एक स्पेसिफिक त्याच घटकांसाठी त्याचा काय केला जात असतो खर्च केला जात असतो. मग हे जे काही डोनेशन आहे हे कशासाठी आहे, लायब्ररीचं बांधकाम करण्यासाठी आपल्याला किंवा लायब्ररीचं रिपेअरिंग करण्यासाठी आपल्याला डोनेशन मिळालेलं आहे. आणि हे डोनेशन फक्त आणि फक्त लायब्ररीसाठीच आपण खर्च करू शकतो. त्यालाच काय म्हटलं तर स्पेशल डोनेशन. आणि हे कुठं जात असतं लायबिलिटी साईडला जात असतं. त्याच्यानंतर टू इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, बँकेमध्ये काहीतरी डिपॉझिट ठेवले आपण पैसे, त्याचं आपल्याला काय मिळालेलं आहे व्याज मिळालेलं आहे. टू गव्हर्नमेंट ग्रँट, जे काही गव्हर्नमेंटची ग्रँट आलेली आहे त्या ग्रँट सोबत गव्हर्नमेंटने आपल्याला काहीतरी 2 लाख रुपये दिलेली आहे. पेमेंट साईडला आलेलं आहे बाय सॅलरी टू टीचर्स, जे काही आपले शाळेचे जे काही टीचर्स आहेत त्यांची सॅलरी दिलेली आहे. बाय सॅलरी टू ऑफिस स्टाफ, जे काही टीचर सोडून जो काही ऑफिस स्टाफ असेल, म्हणजे जो काही शिपाई असतील, त्याच्यानंतर क्लर्क असतील किंवा स्वच्छतेचे जे काही कर्मचारी असतील अशा कर्मचाऱ्यांची काय दिलेली सॅलरी दिलेली आपल्याला 30,000 रुपये. बाय बुक्स परचेस, आपल्याकडे जुना स्टॉक आहे बुक्सचा, त्याच्यामध्ये हे परचेस केलेले नवीन बुक्स काय होतील ऍड होतील, या बुक्सला 1 स्टार करायची आहे. त्याच्यानंतर पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिलेली आहे. अॅन्युअल गॅदरिंग फी, अॅन्युअल गॅदरिंग म्हणजेच काय आपले जे काही स्नेह संमेलन असतं ते स्नेह संमेलनाचा खर्च आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बाय ऑफिस रेंट, ऑफिसचं जे काही भाडं आहे ते दिलेलं आहे. बाय रिपेअर्स, काहीतरी आपल्या शाळेची जी काही इमारत असेल ते इमारतीचं रिपेअरिंग केलेलं आहे तो खर्च दिलेला आहे. बाय स्पोर्ट एक्सपेन्सेस, शाळेमधील जे काही खेळाचे जे काही साहित्य, खेळाविषयी जे काही एक्सपेन्सेस
त्याचा खर्च आपल्याला दिलेला आहे. फर्निचर परचेस केलेलं आहे नवीन, आपल्या जुन्या फर्निचरमध्ये हे काय होईल, ऍड होईल. जुनं फर्निचर होतं 40,000चं, नवीन परत परचेस केलं, किती केलेलं आहे, नवीन फर्निचर परचेस केलेलं आहे 50,000 रुपयाचं. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, जे काय आपल्याला कॅश बॅलन्स आहे या वर्षाचं कॅश बॅलन्स. पुढे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ऍडजस्टमेंट दिलेले आहे. त्या ऍडजस्टमेंटचे आपल्याला स्टार करायचं आहे. 1 नंबरची ऍडजस्टमेंट, ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात करंट इयरची 2018-19. हे आपलं काय आहे, करंट इयर आहे. करंट इयरमध्ये आपली ट्युशन फी यायची बाकी आहे, त्याला एक स्टार करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट, सॅलरी टू टीचर्स आउटस्टँडिंग. शिक्षकांची सॅलरी द्यायची राहिलेली आहे, द्यावी लागणार आहे आपल्याला. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. पेमेंट साईडला आलेलं आहे सॅलरी टू टीचर्स, त्याला एक स्टार. त्याच्यानंतर 3 नंबर, रेंट पेड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स काय करतात, लेस करतात. रेंटला एक स्टार. कोणता रेंट, ऑफिस रेंट. दुसरा कोणता रेंट नाही आपल्याकडे, म्हणजे ऑफिस रेंट आहे. त्याच्यानंतर पुढे 4 नंबरची ऍडजस्टमेंट, डेप्रिशिएशन ऑन बुक्स अँड फर्निचर. फर्निचर आणि बुक्सवरती आपल्याला काय दिलेली आहे, ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ऍडजस्टमेंट दिलेली आहे, बुक्सला परत एक स्टार, फर्निचरला एक स्टार. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम वाचून झालेला आहे, ऍडजस्टमेंटच्या स्टार करून झालेला आहे. आता आपल्याला काय करायची, पोस्टिंग करायची. पोस्टिंग करण्याच्या अगोदर अकाउंट ड्रॉ करायचे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या ठिकाणी मी ड्रॉ केलेले आहे. पोस्टिंग करायची आपल्याला. मागच्या वर्षाचं जे आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे, त्या बॅलन्स शीटपासून सुरुवात करायची आहे, पेज नंबर 88 पासून. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड दिलेलं आहे. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड, अमाऊंट 6,80,000 इनर कॉलमला. त्याच्यानंतर इंट्रन्स फी दिलेली आहे कॅपिटल फंडच्या खाली, एक 4 लाईन सोडून द्यायची आहे. इंट्रन्स फीज अमाऊंट आउटर कॉलम 20,000. पुढे ॲसेट साईडला कॅश इन हँड आणि कॅश एट बँक. मागच्या वर्षाचे बँक बॅलन्स घेण्याची गरज आहे का, नाही. ऑलरेडी आपल्याकडे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला पेमेंट साईडला सगळ्यात शेवटी दिलेलं आहे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, कॅश इन हँड आणि कॅश एट बँक. ते आपल्या कामाचे आहे, ते या ठिकाणी घ्यायचे आहे. कॅश इन हँड आणि कॅश एट बँक. कॅश इन हँडची अमाऊंट आहे 8,000 रुपये आउटर कॉलम, आणि कॅश एट बँकची अमाऊंट आहे 12,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर लॅबोरेटरी, अमाऊंट 15,000 रुपये आउटर कॉलम. पुढे बिल्डिंग दिलेली आहे ॲसेट साईडला, अमाऊंट आउटर कॉलम काही ॲडजस्टमेंट नाही आहे, 6 लाख रुपये. याची पोस्टिंग का करून घेतोय आपण, कारण हे मागच्या वर्षाचे बॅलन्सेस आहेत, जे आपल्याला पेज नंबर 88 वरती दिलेले आहे. 31 मार्च 2018 मागच्या वर्षाचं बॅलन्स शीट आहे. मागच्या वर्षाची क्लोजिंग या वर्षाची काय असते, ओपनिंग असते, म्हणून आपण आपल्या बॅलन्स शीटमध्ये ही अमाऊंट घेत आहे. त्याच्यानंतर फर्निचर, बिल्डिंगच्या खाली फर्निचर ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलमला 40,000 रुपये. त्याच्यानंतर बुक्स, फर्निचरवरती 2 स्टार आहे, 3 लाईन सोडून द्यायचे, 3 लाईन सोडून द्यायचे. बुक्स अमाऊंट इनर कॉलमला 22,000 रुपये. त्याच्यानंतर ट्युशन फी रिसिवेबल,
किती होती? 10,000 रुपये मागच्या वर्षाची. यावर्षी किती आलेली आहे? ट्युशन फीज 2017-18ची रिसिप्ट साईडला आलेली आहे बघा. ट्युशन फी किती येणारी होती? 10,000 रुपये मागच्या वर्षी रिसिवेबल आहे येणारी होती. प्रत्यक्षात किती आलेली आहे रिसिप्ट साईडला? 2017-18ला 8,000 रुपये आलेली आहे. 10,000 येणार होती, 10,000 येणार होती, 8,000 आलेली आहे. किती बाकी आहे? 2,000 बाकी आहे. आउटस्टँडिंग आहे ॲसेट साईडला. बुक्सच्या खाली 3 लाईन सोडून द्यायचं आहे. ट्युशन फीज रिसिवेबल वर्ष काय दिलेलं आहे? 2017-18 आणि 2018-19 करंट इयर. पण 2017-18ची किती बाकी आहे? 2,000 बाकी आहे. येणारी होती 10,000, मिळालेली आहे 8,000, 2,000 बाकी आहे. 18-19ची ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करू करंट इयरची त्यावेळेस आपल्याला कळेल. इथं आपलं बॅलन्स शीटची आपण पोस्टिंग केलेली आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची रिसिप्ट साईडची कॅश बॅलन्स आपल्या कामाचं नाही सध्या. त्याच्यानंतर ट्युशन फीज 2018-19ची आपल्या इन्कम साईडला, या ठिकाणी इन्कम साईड ही इथले याचे बाय ट्युशन फीज अमाऊंट दिलेली आहे 1,00,000 रुपये इनर कॉलमला. ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला याची पोस्टिंग होईल. त्याच्यानंतर फाईन कलेक्टेड, फाईन जे काही दंड आहे ते काय केलेले कलेक्ट केलेले आहेत, पैसे आलेले आहेत रिसिप्ट साईडला. इन्कम साईडला रिसिप्ट साईडला आलेले इन्कम साईडला याची पोस्टिंग होईल. ट्युशन फीच्या खाली एक लाईन सोडून बाय फाईन कलेक्टेड, फाईन कलेक्टेड 2,000 रुपये आउटर कॉलम. पुढे ॲडमिशन फीज तिथंच बाय ॲडमिशन फीज अमाऊंट 10,000 रुपये आउटर कॉलम. नेक्स्ट टू टर्म्स फी बाय टर्म्स फी अमाऊंट आउटर कॉलम 7,000 रुपये. त्याच्यानंतर डोनेशन टू फॉर लायब्ररी, लायब्ररीसाठी स्पेशल डोनेशन आहे. हे डोनेशन आपण एंट्री कुठे करत असतो? लायब्ररी साईडला. लायब्ररी साईडला इंटरेस्ट फीच्या खाली लिहायचं आहे डोनेशन फॉर लायब्ररी अमाऊंट आउटर कॉलमला 1,000 रुपये. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, इंटरेस्ट मिळालेला आहे, इन्कम आहे आपलं. टर्म फीच्या खाली इन्कम साईडला इंटरेस्ट बाय इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट अमाऊंट 5,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर टू गव्हर्नमेंट ग्रँट, हे सुद्धा इन्कम आहे आपलं. इन्कम साईडला बाय ग्रँट्स अमाऊंट 2,00,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर पेमेंट साईडला टीचर सॅलरी खर्च एक्सपेन्सेस आहे हा एक्सपेंडिचर साईडला. टू सॅलरी टू टीचर्स अमाऊंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे 1,80,000. त्याच्याच खाली
सॅलरी टू ऑफिस स्टाफ, एक लाईन सोडून, टू सॅलरी टू ऑफिस स्टाफ अमाऊंट 30,000 रुपये आउटर कॉलम, नो ॲडजस्टमेंट, नो इनर कॉलम. त्याच्यानंतर बुक्स, नवीन बुक्स परचेस केलेले आहेत ॲसेट साईडला. जुने बुक्स होते त्याच्यामध्ये ॲड परचेसेस अमाऊंट 22,000च्या खाली 15,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट तिथंच इनर कॉलमला 22 + 15, टोटल 37,000 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे एक्सपेंडिचर साईडला, ऑफिस स्टाफच्या खाली टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आउटर कॉलमला 5,000 रुपये. त्याच्यानंतर ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस टू ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आउटर कॉलमला 10,000 रुपये. त्याच्यानंतर ऑफिस रेंट एक्सपेन्सेस आहे टू ऑफिस रेंट अमाऊंट इनर कॉलमला 16,000 रुपये. त्याच्यानंतर रिपेअर्स खर्च आहे, रिपेअरिंगचा खर्च एक्सपेंडिचर आहे, आपण ऑफिस रेंटच्या खाली लिहायचं आहे टू रिपेअर अमाऊंट 15,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर स्पोर्ट एक्सपेन्सेस तिथंच टू स्पोर्ट एक्सपेन्सेस अमाऊंट 5,000 रुपये. आउटर कॉलम. त्याच्यानंतर फर्निचर, बॅलन्स शीटमध्ये फर्निचरमध्ये ॲड परचेसेस 40,000चं फर्निचर होतं, परत 50,000चं फर्निचर काय केलं, परचेस केलं. 40 + 50 अमाऊंट तिथंच 90,000 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर बॅलन्स कॅरेट डाऊन, कॅशचं बॅलन्स ऑलरेडी आपण घेतलेलं आहे 8,000 आणि 12,000. या ठिकाणी आपली पोस्टिंग संपलेली आहे. पुढची स्टेप आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला, ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करायचं आपल्याला. ट्युशन फी मध्ये इन्कम साईडला दिलेली ट्युशन फी त्याच्यात ॲड करायचं आपल्याला. ॲड आउटस्टँडिंग ट्युशन फी आहेत 1,00,000ची, बाकी आहे परत 5,000. अमाऊंट बाहेर 1,05,000 अमाऊंट बाहेर आउटर कॉलम. आउटस्टँडिंग इन्कम आहे ॲसेट साईडला आउटस्टँडिंग इन्कम कोणतं, ट्युशन फी 2018-19 आपण लिहून ठेवलंय. या ठिकाणी 2,000च्या खाली लिहायचंय 5,000. 5,000च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल बाहेर 7,000 रुपये. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, सॅलरी टू टीचर्स आउटस्टँडिंग, सॅलरी पण आउटस्टँडिंग आहे.
आउटस्टँडिंग ऍड करतात, ऍड आउटस्टँडिंग. किती आउटस्टँडिंग आहे? 15,000. 1,80,000च्या खाली लिहायचे 15,000. 15,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 1,95,000. याचा सेकंड इफेक्ट, आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे, देण्याच्या साईड लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी अमाऊंट आउटर कॉलम 15,000 रुपये. इथं आपली दुसरी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. तिसरी ऍडजस्टमेंट, रेंट पेड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स काय करतात? लेस करतात, लेस करतात ऍडव्हान्स. अमाऊंट एक्सपेंडिचर साईडला आलेली आहे, ऑफिस रेंट, त्याच्या खाली लिहा लेस ऍडव्हान्स. यालाच काय म्हणतात? प्रीपेड. 16,000. 16,000च्या खाली लिहायचे 3,000 रुपये. 3,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 13,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट, ऍडव्हान्स ही काय असते? आपली ऍसेट असते. ऍसेट साईडला ऍडव्हान्स किंवा प्रीपेड. अमाऊंट 3,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन दिलेलं आहे बुक्सवरती 15% आणि फर्निचरवरती 10%. वर्किंग नोट आपल्याला या ठिकाणी तयार करावी लागेल. वर्किंग नोट नंबर 1, डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट 15%, 15%. बुक्सची अमाऊंट होती 22,000 आणि 15, टोटल झाली 37,000. म्हणजे बुक्सची आपल्याकडे आता अमाऊंट आहे, टोटल अमाऊंट आहे 37,000. 37,000 पैकी 22,000 आहे ओल्ड, त्याच्यावरती आपल्याला 15% कॅल्क्युलेट करायचं. ही आहे ओल्ड आणि दुसरी आहे 15,000. ही कोणती आहे? न्यू बुक्स. आणि हे कोणते? ओल्ड बुक्स. हे काय? नवीन परचेस केलेले. याच्यावर पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 15%. पण हे बुक्स कधी परचेस केलेले आहेत? 1/1/2019ला. 1/1/2019ला. आणि आपलं करंट इयर आहे 2018-19, म्हणजे 31 मार्च 2018ला हे काय होणार आहे? अकाउंट क्लोज होणार आहे. 31 मार्च 2019. 1 जानेवारी ते 31 मार्च, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 3 महिने. 3 महिन्याचं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन करायचं आहे अपॉन 12. 12 महिन्यातून 3 महिन्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 0 0 कॅन्सल, 3 1 3 3 चौक 12. अमाऊंट उरलेल्या 150 गुणिला 15 भागिला 4. 150 गुणिला 15 केले तर अमाऊंट येते 2,250 भागिला 4. 4 1 4, 4 5 20, उरले 2. 4 5 20, 4 सक 24, उरला 1. 4 1 4, 4 2 8, 10 मधनं 2 8 गेले, उरले 2. परत घेतला 0, 4 5 0 घेतला म्हणून इथं पॉईंट. 4 5 20, म्हणजे उत्तर आलेलं आहे 562.5. पॉईंट ॲड झाला.
म्हणजे राऊंड फिगर आकडा येतोय 563. 563 15,000वरती 563 आणि 22,000वरती 0 0 कॅन्सल. अमाऊंट उरलेली 220 इंटू 15 0 15 दुने 30 15 दुने 30 31 32 33. पुढे 22,000वरती 3,300 आणि 15,000वरती 563. टोटल डेप्रिशिएशन येणार 3,863. हे डेप्रिशिएशन काय करतात? लेस करतात. लेस करा बुक्समधनं. लेस डेप्रिशिएशन. बुक्सवरती डेप्रिशिएशन आपण कॅल्क्युलेट केलं, त्याची अमाऊंट आली आहे 3,863. 3,863च्या खाली रेज 37,000 मायनस 3,863. अमाऊंट बाहेर येईल वजाबाकी 33,137. याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन खालच्या ओळीवर लिहायचे बुक्स आणि अमाऊंट लिहायची 3,863. त्याच्यानंतर सेकंड फर्निचर. फर्निचरचं पण याच पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. फर्निचरचं जुनं फर्निचर होतं 40,000चं, नवीन घेतलं 50,000 रुपयाचं. सेम याच पद्धतीने 2 नंबर डेप्रिशिएशन ऑन फर्निचर ॲट 10%. फर्निचरची अमाऊंट आहे 90,000. त्याच्यातील जुनं फर्निचर होतं 40,000 रुपयाचं आणि नवीन खरेदी केलेलं आहे 50,000 रुपयाचं. त्याच्यावरती 10% 0 0 कॅन्सल. अमाऊंट जुन्या फर्निचरवरती 40,000वरती आलं 10% 4,000 रुपये. त्याच्यानंतर नवीन फर्निचर खरेदी कधी केलेलं आहे त्याची डेट दिलेली आहे आपल्याला 1/7/2018 या ठिकाणी. ही डेट आपल्यासाठी महत्वाची आहे. कधी खरेदी केलेलं आहे न्यू फर्निचर 1/7/2018. 1/7 म्हणजे जुलै महिना. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च किती आले 9 महिने. 12 महिन्यातून 9 महिन्याचं आपल्याला काय करायचं आहे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 0 0 कॅन्सल. 3 त्रिक 9 3 चौक 12. अमाऊंट उरलेली आहे 5,000 इंटू 3/4. 4 1 4 4 दुने 8 4 पंचे 20 1250 इंटू 3. 1250 गुणिले 3 जर केलं तर अमाऊंट येते 12 त्रिक 36 आणि 3,750 रुपये. ओल्ड फर्निचरचे 4,000 प्लस न्यू फर्निचरचे 3,750 म्हणजे टोटल डेप्रिशिएशन येईल आपलं 7,750 रुपये. खूप डीपमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे कॅल्क्युलेशन समजलं पाहिजे. 7,750 लेस करायचे आहेत फर्निचरमधनं. लेस डेप्रिशिएशन 90,000च्या खाली लिहायचे 7,750. त्याच्या खाली आडवी रेष 90,000 मायनस 7,750. अमाऊंट बाहेर 82,250.
याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरमध्ये डेप्रिशिएशन ऑन बुकच्या खाली लिहायचं आहे. फर्निचर अमाऊंट लिहायची आहे 7,750 रुपये. 7,750च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 11,613. इथं आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व करून झालेल्या आहेत. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. अकाउंट क्लोज करत असताना सिंगल डबल लाईनमध्ये आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. एक्सपेंडिचरची टोटल घ्यायची आहे, त्याच्यानंतर इन्कमची टोटल घ्यायची आहे. जी टोटल मोठी आहे त्याला बेस मानायचं आहे. या ठिकाणी इन्कमची टोटल येते 3,29,000 आणि एक्सपेंडिचरची टोटल येते 2,84,613 रुपये. इन्कम साईडची टोटल मोठी असल्यामुळे तिला आपण बेस मानूया. $3,29,000 डेबिटला लिहा 3,29,000. 3,29,000 मायनस 2,84,613 अमाऊंट येईल 44,387. जो फरक येईल त्याला नाव द्यायचं टू सरप्लस. हा सरप्लस काय करतात, ऍड करतात कॅपिटलमध्ये. कॅपिटलमध्ये ऍड सरप्लस अमाऊंट 44,387. 6,80,000च्या खाली 44,387. 44,387च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 7,24,387. ज्या पद्धतीने आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केलं त्या पद्धतीने सिंगल डबल लाईन मध्ये हे बॅलन्स शीट पण क्लोज करायचं आहे. या ठिकाणी आपलं लायबिलिटी आणि ऍसेट 7,60,387 ने क्लोज होईल. ॲसेटची टोटल येते 7,60,387. लायबिलिटीची टोटल येते 7,60,387. या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व करून झालेला आहे आपला. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेम घेऊन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याच्यावरती कमेंट करा. धन्यवाद.